गावंढळ माणसं. आपण वाघाची अवलाद आहे आमची. गावंढळ म्हणा गावंढळ, पुसटलेल्या विचाराची. पण कोण म्हणाल? त्यो तुमचा ममाईचा वकील. आणि त्याच्या पोरीचं म्हणा प्रेम बसलंय तुमच्यावर. आणि तुमचं बी बसलं का काय तिच्यावर? हे बघा, या तुमच्या मातोश्री, ती 17,000 घातलेली ममाईची मुलगी या सरनोबताच्या वाड्यात ह्यांची सून म्हणून जचल का? तुम्ही गप का? आकासाहेब, त्या माने सरकारांचा सारखा सांगावा येतोय, कळवा तेसनी. त्यांची मुलगी पाहायला येतोय आम्ही. नाही नाही, आता आम्ही थांबणार नाही. रतन, काय झालं ग? हे काय झालं? आज कॉलेज लवकर सुटलं का? नाही, मी निघून आले. का, काय झालं? मम्मी, भिंगारगडला खरंच झालं तरी काय? रतन, आता पुरे झालं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही भिंगारगडला जाऊन आलो ना. पान हुंडा सुद्धा दिला असता आपण. पण त्यांना हवाय तरी काय? त्यांना हवी मुलगी मराठा खानदानात. मराठा खानदान म्हणजे काय ग? नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मोठा कुंकू, येता जाता जी जी नमस्कार मुजरे, एवढंच ना? अगं, आपण औंधला राहत होतो त्यावेळेला हे सगळं होतं आपल्याकडे पूर्वी. आणि आता मुंबईत येऊन राहिलो तेव्हापासून सगळं मागं पड. म्हणजे तू पूर्वी नऊवारी साडी नेसायचीस? हो, आणि अजूनही त्या जपून ठेवल्यात. चल, त्या काढूया आपण. कशाला? चल तर खरं, मी सांगते तुला. आकासाहेब जी, तुम्ही आला असा बेस झालं बघा. सुभान्या, ही गाडी रे कोणाची? सरकार, पुन्हा ती तिरीपची पोरं आले दिसत्या. आलोच. हे घे. ए, तू कुठे निघाला? अहो, पोरं आले असत्या तर आधी गोमूत्र घेऊन येतो, मग उगा धांदल नको. ए, चल 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 चल, बघू तरी. जगदंब 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 जगदंब. काय आरती म्हणली या पोरीनं, डोळ्याला पाणी आलं बघा. नमो देवी महादेवी. जगदंब जगदंब जगदंब. कोण मंडळी ही? औंच देशमुख. औंच देशमुख? हो. म्हणजे आप्पासाहेब औंधकर नव? हो. वा वा वा, मोठं घरानं. आकासाहेब, जी, आपल्या गावाला आल्यात, आपलं पाहुणं आहेत, काय हवं नग विचारातेस नाही? जी. नमस्कार. नमस्कार. कधी आलात आपण? आजच, थोड्या वेळापूर्वी. देवीला नवस बोलले होते, तो फेडायला आले. असं होय? ही माझी मुलगी. नमस्कार. शालन, शालन देशमुख माझं नाव. शालन? होय. या शालन ताई, या ना. हे आमचे आबासाहेब. औक्षवंत व्हा. आकासाहेब, मंडळी कुठे उतरल्यात? देवळात उतरलोय आम्ही. नवरात्र संपेपर्यंत इथंच राहू आम्ही. बर बर. गुरव, वर खोल्या आहे की नव? मग उडून द्या त्यासनी. आणि आकासाहेब, काही सामान सुमान लागलं तर वाड्यावर घेऊन सुभाण्याला पाठवा. सुभाण्या, आणि जेव्हा वाड्यावर द्या म्हणा. जी. बर. आई, मी तुम्हाला पहिल्यांदा ओळखलंच नाही. आणि शालनताई, छान दिसता हा गौर सजवल्या ग.
पण हे एकदम सुचलं कसं काय? तुम्हीच बोलावलं होतं ना मला. शिकार झोपडीवर नको, वाड्यावर माझ्याकडे ये म्हणून. हो हो, पण आता आबासाहेबांनीच बोलावले. दुपारी या हा वाड्यावर जेवायला. येऊ मी? जी. हे बघा, आबासाहेबांनी सांगितलंय वरच्या खोल्या पाहून घ्या म्हणून. चल. ठेवून येतो. या बघ, या खोल्या. एरवी आम्ही देवाचं सामान ठेवतो तिथे, पण पाहुण्यांना उतरायला जागा आहे. चला चल शालन. या 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 बघा, या खोल्या. पलीकडे स्वयंपाकघर आहे, पाण्याचीही सोय आहे. आईसाहेब छान आहेत ना. इथंच राहूया ना आपण. बर, आम्ही इथंच राहतो. अवश्य. काही लागलं सवरलं तर कळवा मला, मी पलीकडेच राहतो. येऊ? या आपण. येतो. ओ मम्मी. नाही आई साहेब. आई साहेब, अखेर आपण भिंगारगडला पोहोचलो. देवळातलं एक वेळ कसं बस निभावलं, पण वाड्यावर आबासाहेबांनी जेवायला बोलावलंय. सो व्हॉट? पहिलं ते तुझं इंग्रजी बंद कर. ओके ओके. परत इंग्रजी? मला तर बाई सतत काळजी वाटते. आई साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. आरती म्हटली ना बरोबर. काही ओळखलं का आबासाहेबांनी? मराठ्यांच्या मुली जे काही करतात ते त्यांच्यापेक्षा मी असं चांगलं करेन की आबासाहेब राहतील. वहिनी साहेब, वाड्याहून सामान पाठवलंय अक्का साहेबांनी. येऊ गाठ. या या की आत. चला, आणा आणा आणा. सावकाश. हा, हे ठेव इथं. ठेवतो. ते गाद्या हातात. ते आण इकडं. तुम्ही निघा. बरं. निघा निघा. चला रे. किती सामान आणलाय वाड्यावरून सुभानराव? अहो, समजा लागणार सामान हाय. सुभानराव, गौराबाई कशा आहेत हो? सुभानराव, हो भांडी पडली की? सुभानराव, काय झालं हो? पाणी पाणी. अहो चला तरी. अहो अहो अहो, पण कोण पाहुणे येणार आहेत ते तर सांगाल. हे पहा, मी नाही, आबासाहेबांनीच बोलावले त्यांना, आणि तुम्हीच उभे राहा इथं त्यांच्या स्वागताला. स्वागताला म्हणजे? हो, आहेतच तेवढी माणसं ती मोठी. कोण आहेत ती? आले म्हणजे समजेलच की. सरकार सरकार, पाहुणे आलं बरं का. या या या. नमस्ते. नमस्कार. हे माझे बंधुराज हिंदूराव. नमस्ते. आणि या देशमुखबाई. या ना. मी चलतो. या ना तुम्ही. आता अहो, तुम्ही का माग या की. या 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 या. काय सुरेख वाडा आहे हो तुमचा. मागल्या वेळी पाहताही नाही आला मला. मागल्या वेळी? आता तर प्रथमच आलात तुम्ही. या ना, मी दाखवते तुम्हाला. चला. रतन. शालन. शालन? एवढा का राग आमच्यावर? बिलकुल नाही. त्या दिवशी रतनचे आई बाबा तुम्हाला पाहण्यासाठी इथं आले, पण त्यांना घालवून देण्यात आलं. रतन, पण त्याबद्दल मला रागवायचं कारणच नाही. नाही का शालन? जी आले. जी आले. पाहिलं त्यांच्याकडे किती सुरेख वस्तू आहेत त्या. हिंदूराव, पाहुणे आपल्या खेड्याला कटाळतील. गाडीची व्यवस्था करा. जी. कसा जी. तेच शिकार झोपडी, माळा, अंबाबाईची लेणी दाखवाय घेऊन जावा. चला आपण जेवून घेऊया.
या. बरीच मोठी शेती आहे हो. सर्व अहो 100-200 एकर नुसता ऊस होतोय. पानाचा मळा हाय, केळीच्या बागा आहे ती. अहो केळी तर अशी नुसते टरकानं पुण्या मुंबईला जात्यात. पण हे सारं आहे कुणाचं? कुणाचं म्हणजे आमचं, आपलं ढाकळ्या धण्यांचं. अहो ढाकळ्या धणे रातथाड मळ्यात राबत्यात. बुकू 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 इंजिन चालवत्यात, ट्रॅक्टर चालवत्यात. निस्ती स्त्रीची कापड घालून लक्या कबुतरावानी बरगड्या फुलगून हिंडीत नाहीत. राबणाऱ्याचा मळा, गाणाऱ्याचा गळ्या. अव गांजा वडून आणि पिढ्या फुकून नरड्याचं धुरांड झालंय. गबसा. अगं लोकांसमोर असं बोलू नये. सुभानराव, हा घोडा कुणाचा? ढाकळ्यासारखा म्हणतात की. एक सर्जा हायो सब्जा बसतायस हा. ए अरे काय म्हणू तुला. आजवर कधी घोड्यावर बसलीस का? नाही. मग पडली बिडलीस तर छे ग. मग ते नसते खेळ नको तर पाहूया तरी. अगं चाल. बसतायस नव. पाडणार बिडणार नाही ना हो. अहो खोडी काढायचो काय माणूस हाय. कुत्र्याची आणि घोड्याची जात लई इमानी बघा. बसतायचं नव. हा चला पाठव पायद्यान चढावर. तुमच्या पाठीवर? मग तुमचा का बोजा हाय. तुम्ही म्हणजे नुसतं जायचं फुल. बसा या द्या पाय. द्या द्या. अवसवच आहे त्यासनी तोडून घ्यायची. हाणू का? ग बसा. देवा 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 मनाचं पोत पाठीव पडल्यागत होतंय. घ्या घ्या चला. जरा सावकाश. गौराबाजी पाडणार बिडणार नाही ना हो. नाही पाडायचं. काय काळजी करू नका. कसं शेण्यासारखं वागावं. बाई बसल्याची. अहो काय होई तुम्हाला घोड्यावर बसता येते ना? हो. हाना की चाबूक भन्नाट सुटतय बघा. हाना बघू. बघा की. लगाम वडा आता. आता जुग आहेत. काय झालं? हो कसलं काय. सुभानरावांनी मला घोड्यावर बसवलं. घोडं काबरे ना. मग उतरा आता खाली. काय रे घाबरवलंस ना? चल. तुमच्या वाड्यातले फोटो पाहिले तेव्हापासून मनात होतं आपणही एकदा घोड्यावर बसावं. अहो तेव्हा शिकारीसाठी घोड्यावर बसत. आणि आता? आता बरातीत बसतात दोघं, नवरा बायको. ती पाळी माझ्यावर कधीच येणार नाही. नक्की का? नक्की. कारण आबासाहेबांचे चिरंजीव मोठ्या आज्ञाधारक. वडिलांच्या शब्दाबाहेर कधी जायचं नाही. पण त्यांच्या वडिलांनी तर मला केव्हाच नकार दिलाय. तो त्या जीन्स घालणाऱ्या मॉडर्न रतनला. असं होय? त्याच्याशी आपला काय संबंध? आपण तर शालन देशमुख. देवळात आरती म्हणणाऱ्या, बंदूक चालवणाऱ्या, घोड्यावर बसणाऱ्या. मी निघते आता. सगळी वाट पाहत असतील.